ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पुढची बातमी नाशिकमधली आहे। शहरातील अनधिकृत होर्डिंग्स विरोधात पोलिसांनी आता धडक कारवाईला सुरुवात केली आहे। अनेक ठिकाणचे होर्डिंग्स पोलिसांनी काढून टाकलेत। विशेष म्हणजे पालिकेने परवानगी दिली असली तरी होर्डिंग्ससाठी पोलिसांची परवानगी देखील आवश्यक असल्याचं पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी म्हटलंय। शहर विद्रूप करण्याचा अधिकार कायद्याने कुणालाच दिलेला नाही असं म्हणत पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह दीपक पांडे यांनी शहराच्या अनेक भागात स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई सुरू केल्याने मोठी पळापळ सुरू झालेली आहे। शहरात राजकीय पक्षांचे होर्डिंग्स मोठ्या प्रमाणात असल्यामुळे इथल्या राजकीय नेत्यांना याचा चांगलाच फटका बसलाय। पोस्टर बॅनर्स होर्डिंग्स हे जे आहेत त्याच्या माध्यमातून सामाजिक तेढ किंवा राजनीतिक स्पर्धा हे निर्माण होऊ नये आणि त्याच्यावरून लोकांना त्रास होऊ नये याच्यासाठी जे पोस्टर्स बॅनर्स होर्डिंग्स फ्लेक्स जे आहेत त्याचे मजकूर जे आहेत ते तपासूनच लावण्याची परवानगी दिला जाणार आहे। पोस्टर बॅनर्स होर्डिंग्स फ्लेक्स लावण्याची परवानगी देण्याचे अधिकार महानगरपालिकाचे आहे आणि सामान्य परिस्थितीमध्ये महानगरपालिका हे काम पूर्ण करते। आपण पाहिलं नाशिकमधली अनधिकृत होर्डिंग्स जी आहेत ती पोलिसांनी जी आहेत ती काढून टाकलेली आहेत आणि अनेक ठिकाणी अनेक राजकीय पक्षांच्या माध्यमातून ही होर्डिंग्स लावलेली असतात। ही होर्डिंग्स तातडीने काढली जावीत याविषयी सातत्याने पोलीस आयुक्त दीपक पांडे कारवाई देखील करताना दिसतात। नाशिकमधली ही दृश्य आपण पाहतो आहोत। पोलीस आयुक्तांच्या कारवाईमुळे खरं तर अनेकांना सध्या धडकी भरल्याचं दिसतं आहे। शहर विद्रूप करण्याचा अधिकार कोणालाच नाही असं स्वतः पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलेलं आहे। होर्डिंगसाठी परवानगी घेणं गरजेचं असल्याचं देखील त्यांनी यावेळेला सांगितलेलं आहे। यानंतर थेट जाणार आहोत नवी दिल्लीमध्ये। देवेंद्र फडणवीस सध्या माध्यमांशी बोलतायत। महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखान्यांना मदत करण्याच्या संदर्भात आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात सहकारिता मंत्री केंद्र सरकार माननीय अमित भाई शाह साहेब यांच्याकडे आमची बैठक झाली। केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आमचं डेलिगेशन त्यांना भेटलं आणि सर्व अधिकाऱ्यांसोबत वेगवेगळे जे प्रश्न आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी ज्यांना सहकारी साखर कारखानदारी नीट माहिती आहे, त्याच्या अडचणी माहिती आहेत, अशा सगळे प्रमुख लोक सोबत होते आणि त्यांनी त्या मांडल्या आणि अतिशय सकारात्मक आणि विशेषतः सहकारी साखर कारखानदारीला नवसंजीवन मिळेल अशा प्रकारची बैठक आज या ठिकाणी पार पडली आहे। विशेषतः यामध्ये एक आत्ता सगळ्यांना अडचणीचा असलेला मुद्दा सहकारी साखर कारखान्यांना आलेल्या इन्कम टॅक्सच्या नोटिसेस FRP पेक्षा जास्त दर दिल्यामुळे जवळजवळ गेले 15-20 वर्ष हा मुद्दा सातत्याने बाहेर येतो आणि सहकारी साखर कारखान्यांना त्याचा त्रास होतो आणि आताही तशा नोटिसेस आलेल्या आहेत आणि म्हणून आम्ही विनंती केली माननीय अमित भाई साहेबांना की आपण याचा काहीतरी परमनंट या ठिकाणी इलाज केला पाहिजे। त्यावर अतिशय सकारात्मक भूमिका त्यांनी घेतली आहे आणि कोणावरही कारवाई होणार नाही आणि या संदर्भात जो काही सकारात्मक निर्णय आहे तो येत्या काळामध्ये आम्ही घेऊ अशा प्रकारे त्यांनी सांगितलेला आहे। हा खरं म्हणजे सहकारी साखर कारखान्यांना फार मोठा दिलासा यातनं मिळणार आहे आणि गेल्या जवळजवळ 15-20 वर्षापासून जो एक प्रश्न कारखान्यांचा होता आणि ज्याचा मोठा त्रास कारखान्यांना होत होता त्यातनं एक चांगला मार्ग यातनं निघणार आहे। खरं म्हणजे अनेक विषय या ठिकाणी झालेले आहेत। मला असं वाटतं की दानवे साहेब या ठिकाणी आहेत, विखे पाटील साहेब आहेत, जे या सहकारी साखर कारखानदारीतले प्रमुख आहेत, हर्षवर्धन पाटील जी आहेत, मला असं वाटतं ते या संदर्भातले पुढचे जे काही निर्णय झाले आहेत त्या संदर्भात किंवा जे काही मुद्दे मांडले आहेत त्या संदर्भातले मुद्दे मांडतील।
पूरा हो जाता ना यार मराठी मुख्य मांगे सब आपको पकड़ने नहीं आता, मैं मुझे दे दीजिए, मैं पकड़ लेता हूँ। चलो ओके। महाराष्ट्र के जो सहकारिता के क्षेत्र की चीनी मिलें हैं, उनके जो प्रश्न थे, उन प्रश्नों को लेकर आज हमने केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे पाटिल जी इनके नेतृत्व में भारत सरकार के सहकारिता मंत्री श्री अमित भाई शाह इनके साथ एक बैठक की। इसमें कई मुद्दे सामने आए। विशेष रूप से पिछले 15-20 सालों से चीनी मिलों का एक इनकम टैक्स का मुद्दा ये बहुत महत्वपूर्ण है और इस मसले में लगातार इनकम टैक्स विभाग की ओर से मिलों को नोटिस आती है जिन्होंने एफआरपी से ज्यादा पेमेंट किया है और उसमें काफी कष्ट भी सहन करना पड़ता है। तो हम लोगों ने ये मांग की थी कि वंस फॉर ऑल इस विषय को समाप्त किया जाए और अभी जो कार्रवाई की जा रही है उसको रोका जाए। तो उस पर आदरणीय मंत्री जी ने बहुत ही सकारात्मक इस प्रकार का रुख लिया और उन्होंने कहा किसी भी प्रकार से इसमें चीनी मिलों को और किसानों को तकलीफ न हो और किसानों को चूंकि ज्यादा मुआवजा मिल रहा है तो उसको जो भी उसमें एक्ट में चेंजेस करने हैं, जो भी करने हैं, इसके ऊपर केंद्र सरकार सकारात्मकता के साथ आगे जाएगी। इस प्रकार की बात उन्होंने कही। बाकी भी जो मसले थे, चाहे वो इथेनॉल के संदर्भ में हो, चाहे जो बैड डेट्स हो उसके संदर्भ में हो, चाहे कैपिटल के बारे में हो, ऐसे कई विषय सामने आए और इन सारे विषयों के ऊपर माननीय अमित भाई शाह जी ने बहुत ही सकारात्मक इस प्रकार का रुख लिया है। मुझे ऐसा लगता है कि आज की जो बैठक हमारी हुई है, ये बैठक एक प्रकार से जो सहकारिता के क्षेत्र की चीनी मिलें हैं उनके लिए बिल्कुल मील का पत्थर साबित होगी और उनकी जो अड़चने हैं उनको बड़े पैमाने पर इसके माध्यम से दूर किया जाएगा। सर, कारखान्यांची कर वसुली जवळपास 10,000 कोटी रुपयांची आहे, तर 10,000 कोटी रुपयांची आहे, तर ही पूर्ण रक्कम माफ होणार आहे का याच्यामध्ये? काय करणार? आज आपल्या राज्याचे विरोधी पक्षनेते आणि आपले माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, महाडिक, आम्ही सर्व सहकार क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते यांनी आज आपल्या देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा, सहकार मंत्री यांची भेट घेतली। राज्यामध्ये साखर कारखानदारीमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या, त्या अडचणीच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांच्याशी चर्चा केली। बैठकीमध्ये जी चर्चा झाली ती अत्यंत सकारात्मक झाली। गेल्या 3-4 वर्षामध्ये साखर उद्योगापुढे मोठं संकट आलं। कधी दुष्काळ पडला, कधी कोविडच्या कारणानं साखर कारखाने अडचणीत आले आणि अकाउंट एनपीए मध्ये गेले आणि त्यामुळं एक्सपान्शन करण्याला किंवा कारखाने चालू करायला साखर कारखानदारांपुढे अनेक प्रश्न निर्माण झाले आणि त्यासाठी या एनपीए झालेल्या साखर कारखान्याला बँकांनी पुन्हा कर्ज द्यावं, यासाठी कारखान्याचं रिस्ट्रक्चरिंग केलं जावं, अशा प्रकारची मागणी आपले सहकार मंत्र्यांकडे आम्ही केली। याशिवाय इथेनॉलचा प्रश्न होता, रिस्ट्रक्चरिंगचा प्रश्न होता आणि आत्ताच देवेंद्रजींनी जो प्रश्न मांडला तो इन्कम टॅक्सचा प्रश्न होता। असे वेगवेगळ्या प्रकारचे विषय आम्ही सहकार मंत्र्यांच्या समोर मांडले आणि आपल्याला माहिती आहे की त्यांनी सहकार क्षेत्रामध्ये गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर काम केलं असल्यामुळे आणि सहकाराचा अनुभव त्यांना चांगला असल्यामुळे त्यांनी गांभीर्याने ते आमचे प्रश्न घेतले आणि 26 तारखेला पुन्हा आम्हाला त्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी या ठिकाणी बोलवले। मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारीला एक ऊर्जित अवस्था प्राप्त होण्यासाठी आजची बैठक ही फार उपयुक्त होणार आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं। कारण कारखानदारी अडचणीत आहे आणि अशा अडचणीत आलेल्या सर्वच कारखान्याला खरं तर राज्य सरकारने मदत करायला पाहिजे, परंतु त्या ठिकाणी पार्शियलिटी केल्या जाते, काही कारखान्याला मदत केल्या जाते, काही कारखान्याला मदत केल्या जात नाही आणि म्हणून आम्ही केंद्र सरकारकडे येऊन ह्या विषय सहकार मंत्र्यांपुढे मांडला आणि सकारात्मक चर्चा करून हे विषय मार्गी लावण्याचं आजच्या बैठकीत ठरलं। काही विषय जे होते त्यात विखे पाटील आता आहेत ते आपल्या समोर सांगतील।
तर हिंदी में बोली सर्वंकष काही पॅकेज पॅकेजची मागणी आपण केलेली आहे. नाही आज याच्यामध्ये सहकारी कारखानदारीच्या एकूणच सर्व आघाड्यांवर म्हणजे बँकेचं रिस्ट्रक्चरिंग असेल, कॅपिटल इन्फ्युजन असेल किंवा ह्या झालेल्या सगळ्या कोविड आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सहकारी कारखानदारीला उभारी द्यायचा प्रश्न असेल. यामध्ये पहिल्यांदाच सहकार मंत्रालय जे स्थापन झालं भारत सरकारच्या स्तरावर आणि आदरणीय सहकार मंत्री अमितभाई शाह हे सहकारी क्षेत्रातूनच खरा त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्याच्यामुळे आम्ही जे आज जे प्रश्न मांडलेत मला वाटतं पहिल्यांदा असं एक सकारात्मक भूमिका केंद्र सरकारच्या स्तरावर आज गेले 25-30 वर्षामध्ये घेतली जाते आणि म्हणून आजच्या चर्चेमध्ये आम्हाला सर्वांना एक प्रकारचा आत्मविश्वास आहे की राज्यातल्या सहकारी उद्योगाला नवीन उभारी मिळेल, नवा आत्मविश्वास मिळेल. अशा प्रकारच्या मग जे आता आमचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय फडणवीस साहेबांनी जे सांगितलं किंवा केंद्रीय मंत्री दानवे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या सगळ्याच मुद्द्यावर आता मला वाटतं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे. सर हिंदी में बता दीजिए ना क्योंकि आप डिटेल्स बता रहे थे. नहीं मैं बोलता हाँ बोलता ना देखिए राज्य के जो हमारी सहकारिता चीनी मिलें हैं पिछले 2-3 सालों में वो काफ़ी तकलीफ में आई है क्योंकि कई अनसीजनल रेन्स हुए हैं, कहीं पर अकाल पड़ा है, कहीं पर क्रशिंग नहीं हो पाया है और कोविड का भी काल था. तो इसके कारण चीनी मिलों के बारे में जो उनका शॉर्ट मार्जिन हुआ है, कुछ एनपीए हुई है और अभी जब भी बम्पर क्रॉप होता है ऐसे समय अगर चीनी मिलें नहीं चलेगी तो बहुत तकलीफ भी उसके कारण तैयार हो सकती है. तो इसलिए सारी चीनी मिलें चलनी चाहिए. इस हिसाब से इनका रिस्ट्रक्चरिंग किया जाए, इनके लोन का रिस्ट्रक्चरिंग किया जाए, इस प्रकार की मांग थी और उसको बहुत सकारात्मकता के साथ माननीय मंत्री जी ने ये कहा है कि इसके बारे में निश्चित रूप से भारत सरकार इसमें आगे जाएगा. और जैसे अभी दानवे जी ने बताया मूलतः महाराष्ट्र में एक प्रकार से थोड़ी भेदभाव की राजनीति भी हमको देखने को मिलती है कि जो रूलिंग पार्टी के लोगों की चीनी मिलें हैं या उनसे संबंधित है उनको आउट ऑफ द वे जाकर मदद की जाती है और बाकी लोगों को नियम दिखाए जाते हैं. तो हमने कहा कि एक लेवल प्लेइंग फील्ड होनी चाहिए और सबके लिए एक पैकेज तैयार होना चाहिए कि जिसके तहत ये रिस्ट्रक्चरिंग के माध्यम से हम लोग चीनी मिलों को वापस एक लाइन पर ला सके. इसके साथ इथेनॉल के मामले में विशेष रूप से अभी ये मांग हम लोगों ने रखी है कि इथेनॉल जो है वो चीनी मिलों के साथ जो इथेनॉल के प्लांट्स जिनको लगाने हैं तो अभी चीनी मिलों की बैलेंस शीट तो उतनी ठीक नहीं है और उसके कारण इथेनॉल के प्लांट्स लगाने की पूरी उनकी इच्छा होने के बावजूद और सारा रॉ मटेरियल होने के बावजूद भी कैपिटल न होने के कारण वो लगा नहीं सकते. तो उस पर मंत्री जी ने बहुत अच्छा सोल्यूशन उसके ऊपर निकाला है और जो हमारी जो ऑयल इंडस्ट्री है या हमारे जो ऑयल कंपनीज हैं उन ऑयल कंपनीज के साथ ट्राइपार्टाइट एग्रीमेंट करने के बाद उसको एक अलग दर्जा दिया जाएगा, उसकी बैलेंस शीट अलग होगी और उसी को गारंटी मानकर और उस मामले में जो है वो उनको फाइनेंस दिया जाएगा. तो इससे चीनी मिलें भी अड़चन से बाहर आएगी और इथेनॉल प्रोडक्शन भी बढ़ेगा और ये जो कैपिटल का एक प्रॉब्लम जो तैयार हुआ है वो प्रॉब्लम भी दूर होगा. तो ये भी एक बहुत अच्छा अहम फैसला उन्होंने यहाँ पर निकाला है. शरद पवार यांनी चिंता व्यक्त केलेली आहे साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये एक रकमी एफआरपी देण्याच्या संदर्भामध्ये आणि जसं मुंबईमध्ये सूतमेलाचं झालं तसं होईल आणि मोठा वादंग निर्माण होईल राज्यामध्ये. मुळातच एक रकमी एफआरपीच्या संदर्भातला कायदा हा महाराष्ट्रामध्ये तयार झाला आणि तो कायदा जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं सरकार होतं तेव्हाच तो झाला. त्यामुळे हे काही या सरकारने घेतलेला निर्णय आहे किंवा तो निर्णय काही वेगळा आहे तो त्या काळामध्ये झाला. आता त्यांना असं वाटतंय की तो योग्य नाही आहे परंतु आता शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी हवी आहे. शेतकऱ्यांचा आग्रह आहे की इतक्या वर्ष आम्हाला एक रकमी एफआरपी या ठिकाणी आहे तर आता तो का बदलता. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात याच्यात केंद्र सरकारचा काहीच रोल नाही आहे. महाराष्ट्र सरकारने काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात म्हणजे पवार साहेब ज्यावेळी केंद्रीय कृषी मंत्री होते आणि महाराष्ट्रात शासन होतं त्याच काळात केलेला तो कायदा आहे. सर कर वसुलीबाबत ज्या नोटीस आलेल्या आहेत कारखान्यांना तर तो जो दिलासा आहे तो सरसकट दिलासा असणार आहे का कारण रक्कम नाही आम्ही विनंती हीच केली आहे की सरसकटच दिलासा मिळाला पाहिजे आणि शेवटी कसं आहे की
हे FRP पेक्षा जास्त पेमेंट जर केलं आहे तर ते पेमेंट गेलेलं आहे शेतकऱ्यालाच गेलेलं आहे आणि त्यावेळी राज्य सरकारने परवानग्या दिल्या आहेत किंवा मंत्री गटाने परवानग्या दिल्या आहेत। गेले 15-20 वर्ष सातत्याने हा विषय खितपत पडलेला आहे आणि म्हणून हा दरवेळेस मग अशा प्रकारच्या नोटिसेस येतात, जप्तीची वेळ येते, मग त्याच्यावर स्थगिती घ्यावी लागते। त्याच्याऐवजी वन्स फॉर ऑल हा विषय संपला पाहिजे असा या ठिकाणी आमचा प्रयत्न आहे। हाल ही में इनकम तुम्ही दिल्लीमध्ये आल्यानंतर एका ब्रेकची वेळ झाली आहे। बघत रहा न्यूज 18 लोकमत।